नमस्कार, मिहिर्स किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मूग डाळीचा हलवा करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून व्यवस्थित कोरडी झाल्यावर मिक्सरमधनं हलकी रवा दळून घेतलेली आहे। डाळीच्या तिप्पट पाणी, 2 मोठे चमचे बेसन, 2 मोठे चमचे रवा, 1/4 वाटी साखर, पाऊण वाटी साजूक तूप। सर्वप्रथम घेतलेले 3 वाट्या पाणी गॅसवर गरम करत ठेवलेलं आहे। यात साखर घालून घेऊ व साखर पूर्णपणे वितळेपर्यंत गरम करून घेऊ। साखर व्यवस्थित विरघळलेली आहे। गॅस बंद करू व बाजूला ठेवून देऊ। रवा भाजण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे। यात घेतलेलं तूप काढून घेऊ। 2 चमचे तूप मी वगळून ठेवणार आहे। तूप व्यवस्थित गरम झाल्यावर यात घेतलेलं बेसन व रवा व्यवस्थित गुलाबी रंगावर भाजून घेऊ। रवा व बेसन व्यवस्थित भाजून झालेला आहे। यात केलेला मूग डाळीचा रवा घालून घेऊ व मध्यम ते मंद आचेवर सतत ढवळत गुलाबी होईस्तोपर्यंत भाजून घेऊ। मूग डाळीचा रवा मध्यम ते मंद आचेवर सतत ढवळत व्यवस्थित भाजून घेतलेला आहे। याला छान असा डार्क ब्राऊन रंग आलेला आहे। यात केलेलं साखरेचं गरम पाणी घालणार आहोत। घालताना साखरेचं पाणी हळूहळू घालायचं, जेणेकरून एकदम फसफसून वर येणार नाही। साखरेचं पाणी घातल्यानंतर गाठी सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत। गॅस थोडासा मोठा करून घट्ट होईस्तोपर्यंत शिजवून घेऊ। हलवा हलका घट्ट झालेला आहे। ह्याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटाची वाफ काढू व आधेमध्ये ढवळून घेऊ, जेणेकरून हलवा कढईला खाली लागणार नाही। हलवा आपला तयार झालेला आहे। हलवा झाल्याची खूण म्हणजे कढईने तूप सुटलेलं आहे व हलव्याने कढई देखील सोडलेली आहे। गॅस बंद करून ह्याच्यावर झाकण ठेवू व थोड्या वेळाने सर्व करू। मऊ लुसलुशीत मूग डाळीचा हलवा तयार आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।